शालोम, यशवा शालोम. शालोम. तुम्हा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करतो. आज प्रभूने सुंदर संधी आपल्याला दिलेली आहे त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी. त्यासाठी आपण आज सर्वजण आपल्या पवित्र शास्त्राकडे वळूया. गलतीकरास पत्र अध्याय 2, गलेशियन्स चॅप्टर 2, गलेशियन्स चॅप्टर 2 वर्स 16. तुम्हा करता मी वाचतो. गलती 2:16, गलेशियन्स 2:16. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेविला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या खालची 2 वचनं 20 आणि 21 तोच अध्याय, गलेशियन्स 2:20 and 21. मी ख्रिस्ताबरोबर स्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करता दिले. 21 मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आबा, धन्यवाद 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 करीत आज येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र समर्थ अतुलनीय नावात तुझ्या पवित्र कृपेच्या सिंहासनासमोर विश्वासानं, एका आत्म्यानं, एका मनानं, एका विश्वासानं तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो आणि स्वतःच समर्पण करतो. या भयानक अशा दिवसांमध्ये ख्रिस्त येशूच्या रक्तसिंचनामुळं, त्याच्या नावामध्ये असलेलं सामर्थ्य यामुळं ओ प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सुरक्षित असं ठेवलेलं आहेस, त्याबद्दल मी धन्यवाद करतो, स्तवनाने गौरव करतो. धन्यवाद असो प्रभू, आम्हा एवढं महान तारण ख्रिस्त येशूमध्ये तू दिलंस. आज प्रभू तुझ्या सत्यामध्ये आम्हा स्वतंत्र कर. तुझ्या वचनावर मरण करीत असताना आम्हा प्रत्येकाशी तू बोल. जे काही आम्हाला समजत नाही ओ प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या फुरसतीच्या वेळेमध्ये आम्हा संधी तू बोल. तुझी वचनं आम्हाला स्मरू दे, आमच्या आठवणीत राहता येत असतो होऊ दे, यासाठी की हीच वचन आमचा न्याय करणार आहेत याची जाणीव आम्हाला असावी. जे ऐकत आहेत प्रभू, अशा सर्वांवर तुझा अभिषेक करू दे. मी देखील माझं स्वतःच समर्पण करतो आणि सैतानाची सारी सत्ता यशवा मसीहच्या नावात बांधून उपकार स्थिती सहित ही प्रार्थना माझा तारणारा आणि येणारा राजा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावानं मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. आमेन. आज संपूर्ण जग हे एका छोट्याशा विषाणूमुळं, कोरोना कोविड-19 याच्यामुळं कशा प्रकारे दहशतीखाली, मृत्यूच्या छायेखाली आलेलं आहे हे आपण सर्वजण अनुभवत आहात. आजूबाजूला पाहत आहात. काही मरत आहेत आणि काही अजूनही पॉझिटिव्ह म्हणजे त्या रोगानं ग्रस्त झालेले असे आहेत. आज या माझ्या संदेशाचा, माझं शेअरिंग जे आहे देवाच्या वचनातून, त्या मरणाचा विषय देखील रोग निवारण, हिलिंग हा मुद्दा मी निवडलेला आहे. कारण असे विषय पुष्कळ आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेलं माझं निरोगीपण हे काय आहे हे मला समजून घ्यायला हवं. 97 आणि वचन 5, 97 आणि 5 मध्ये देवाचा सेवक म्हणतो की त्याच्या उपस्थितीमध्ये मोठमोठे पर्वत देखील मेणासारखे वितळतात. आणि हे पर्वत कोणते आहे? हे पर्वत आहे आपली उदासीनता, आपली चिंता, आपली काळजी, आपले रोग, आपला प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या, आपल्या डिफिकल्टी, आपल्या अडचणी, जे काही डोंगरा समान, पर्वता समान आहे ते सर्व काही आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये म्हणजे प्रेझेन्स मध्ये हे वितळतात. आणि म्हणून त्याच्या समक्षतेमध्ये आपण येऊया. जरी भौगोलिक दृष्टिकोनातनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, मी तर सर्वात लांब आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण एका आत्म्यामध्ये आहोत आणि तो आपल्यामध्ये उपस्थित आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून हे सर्व त्याच्या समक्षतेमध्ये, जिथे दोघे किंवा तिघे जमलेले आहेत तिथे मी आहे असं म्हणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये हे सर्व पार वितळून जातील. असो,
आजचा माझ्या मरणाचा विषय आहे हाऊ टू टेक पोझिशन ऑफ युअर हिलिंग. आज फक्त आपण थोड्या वेळ हिलिंग म्हणजे आरोग्यदान, आरोग्य निवारण याविषयी बोलणार आहोत. आमच्या प्रभूचं नाव आहे यहोवा राफा. राफा म्हणजे व्याधीमुक्त करणारा, रोग निवारण करणारा परमेश्वर. आणि म्हणून विश्वासणाऱ्याने अशी प्रार्थना करायला नको, हे प्रभू मला आरोग्य दे, मला बरं कर. नाही, तो माझं आरोग्य आहे, तो मला बरं करणारा आहे, तो यहोवा राफा आहे. ही आपली प्रार्थना सदैव असावी. हे प्रभू मला बळ दे, मला ताकद दे. नाही, तू माझं बळ आहे. दाऊ आर्ट माय स्ट्रेंथ, दाऊ आर्ट माय हिलिंग. या विश्वासानं ज्यावेळेस आपण येतो ना, त्यावेळेस आपली प्रार्थना ऐकली जाते. विश्वासणाऱ्याची प्रार्थना दोन गोष्टीमुळं प्रभू ऐकत नसतो. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या? सगळ्यात पहिली म्हणजे जे काही त्याने पूर्ण कार्य केलेलं आहे तेच आपण त्याला परत करायला सांगतो. नंबर 2, आणि जे त्याने आपल्याला करायला सांगितलं आहे ते नेमकं मात्र आपण करत नसतो. आणि म्हणून आपल्या प्रार्थना, संख्य प्रार्थना ऐकल्या जात नाही. म्हणून आज ह्या हिमनगाप्रमाणे आलेला हा जो कोरोना व्हायरस कोविड-19 आहे, हिमनग म्हणजे आईसबर्ग, 3/4 पृथ्वी पाण्याने वेढलेली आहे समुद्रानं. आणि त्याच्यामध्ये उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुवातून मोठमोठे जसे डोंगराचे कडे कोसळतात, अॅव्हलांश त्याला म्हणतात, तसे बर्फाचे तुकडे. तुकडे म्हणजे असा छोटा तुकडा नव्हे, एक मोठा एखाद्या बेटाप्रमाणे तो कोठे पण कसा पण वाहत जात असतो. टायटॅनिक एक मोठं जहाज अशाच एका बर्फाच्या मोठ्या दगडाला टक्कर देऊन त्याचा चोरथाला नाश झाला. असे हे हिमनग, त्याचं फक्त 1 दशमांश टोक जे पाण्याच्या वर असतं ते दिसत असतं, आणि पाण्याच्या खाली असलेला जवळजवळ 9 भाग हा दिसत नसतो. तसा हा व्हायरस आहे, हा कोविड-19, जो फक्त छोटासा ज्याने आपलं काम सुरू केलेलं आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, ज्यावेळेस महासंकटाचा काळ सुरू होईल, प्रकोप काल, ट्रिब्युलेशन पिरियड, रॅप्चर नंतर, विश्वासणारी वरती घेतल्यानंतर, त्यावेळेस अशा प्रकारच्या मरी नव्हे, अनेक वचन लोक कृष्णवर्तमान 21:11 मध्ये म्हटलेले आहे, प्लेग्स. माझा एक मित्र आहे ग्रीसमध्ये, अथेन्स मध्ये, मुस्लिम कन्वर्ट आहे. त्याला मी त्याच्या ग्रीक भाषेमध्ये ते वाचायला सांगून त्याचा अर्थ मला सांगायला मी विचारणा केली होती. त्यावेळेस तो म्हणाला, हे प्लुरल आहे, अनेक वचनी मर्या येतील. म्हणून प्रियानो, एक मरी, एक कोरोना ज्यावेळेस येतो त्यावेळेस किती उत्पात होतो हे आपण पाहिलेलं असताना, ज्यावेळेस हा संकटाचा काळ सुरू होईल त्यावेळेस संपूर्ण जग अशा ह्या मर्याने वेढलेलं जाईल. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हा तर वेदनांचा प्रारंभ होय. आणि म्हणून ह्या शेवटच्या काळामध्ये आपण स्वतः, आपलं कुटुंब आणि आपली मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, सामर्थ्यामध्ये, समक्षतेमध्ये कशी राखली जाईल याविषयी आपण प्रार्थनेमध्ये सतत जागृत असावं. म्हणून आज देखील आपण हे पाहणार आहोत की हाऊ टू टेक पोझिशन ऑफ माय हिलिंग. माझं जे आरोग्य आहे, रोग निवारण आहे, त्याचा ताबा मी कसा बरं घेऊ. काही गोष्टी आपण पाहू, जोपर्यंत वेळ होत आहे मला 10 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, परंतु काही गोष्टी आपण फक्त पाहणार आहोत. आणि या सर्व गोष्टी ह्या ग्रेस किंवा कृपा याकडं त्याचा निर्देश केलेला आहे. 10 ways टू रिस्पॉन्ड टू ग्रेस मेड अवेलेबल. जी कृपा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्याकडे जाण्यासाठी 10 मार्ग किंवा काही टप्पे, काही पायऱ्या फक्त आपण पाहणार आहोत. हा ग्रेस म्हटल्यानंतर आपल्याला फक्त अनुग्रह, कृपा किंवा त्याचे अर्थ, GRAC, ग्रेस याचा लॉंग फॉर्म एवढंच फक्त आठवतं. पण एक लक्षात असू द्या, ग्रेस, कृपा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू म्हणजे कृपा, ग्रेस, ग्रेस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त व्यक्ती आहे, ग्रेस कृपा देखील व्यक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त कृपा म्हणजे ती व्यक्ती आहे. आणि म्हणून इफिसकरास पत्र 2:5 मध्ये आपण वाचतो, कृपेच्या द्वारे, कृपेने विश्वासाच्या द्वारे, येशू ख्रिस्तामुळे, त्या आपल्या विश्वासाच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. रोमकर्स पत्र 5:15 मध्ये देखील असं म्हटलेलं आहे की ही अनमेरिटेड फेवर आहे. त्याचं नाऊन जर आपण घेतलं तर त्याला अनमेरिटेड फेवर असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून ह्या कृपेमध्ये जे आरोग्य आहे, कृपा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त
हे आपल्याला विश्वासाला जे आरोग्य हेल्थ देऊ इच्छितो ती विश्वासाने कशी संपादन करायची, हाच आपला विशेष आहे. कृपा ऑलरेडी डन. कृपा म्हणजे ग्रेस is a fact which is already done. Only thing, by faith I must accept it. विश्वासानं ती मला आत्मसात करायला हवी. आत्मसात करा, नाही तर भस्मसात व्हाल. इफिसकरास पत्र पहिला 3 वचन सर्वांना माहित आहे. ब्लेसेड इज ही हू, ब्लेसेड इज ही. धन्यवादित कोण, आशीर्वादित कोण? पित्याने पुत्रामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या लोकांना विश्वास करणाऱ्याला सर्व काही ऑल एडबल ऑल देऊन आशीर्वादित किंवा धन्य केलेलं आहे. हे वचन सर्वांना माहित आहे, हे मला माहित आहे. परंतु हे ऑल मध्ये सर्व गोष्टी येतात आणि म्हणून ब्लेसेड. तुम्हाला कोणी मागे मी म्हटल्याप्रमाणे मी नेहमीच म्हणतो म्हणा, कोणी तुम्हाला विचारलं कस काय ब्रदर, कस काय बरं आहे का, कसे बहीण, आपण कसे आहात, तेव्हा आपण आपलं दुःख सांगत बसतो. परंतु हे वचन लक्षात ठेवा, इफिस 1:3 अशाच म्हणायचं, आय एम ब्लेसेड, आय एम ब्लेसेड, मी आशीर्वादित आहे असं म्हटल्याद्वारा आपण आणखी आशीर्वादित होत असतो. म्हणून इफिस 1:3 हे लक्षात ठेवायचं, हे आशीर्वाद मिळण्याचे मार्ग आहेत. माझा आशीर्वाद, माझं ब्लेसिंग मी कसं संपादन करावा, या पद्धतीने आपण असं आशीर्वाद संपादन करायला पाहिजे. म्हणून रिसीव्ड बाय फेथ व्हॉट ही हॅज ऑलरेडी डन. हे लक्षात ठेवा, फेथ इज अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स व्हॉट ही हॅज मेड अवेलेबल. जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने अवेलेबल म्हणजे उपलब्ध वधस्तंभावर करून ठेवलेला आहे, विश्वास हा त्याचा प्रतिसाद आहे. विश्वासानं ते केवळ आपण हस्तगत करायला हवं. आणि म्हणून 2:16 गलतीकरास पत्रामध्ये आपण जे वाचलं, नियमशास्त्राच्या कृत्यांच्या द्वारे मी नीतिमान ठरत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी नीतिमान ठरतो. म्हणून मोठ्याने म्हणायचं, कबूल करायचं, मी प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझं नीतिमत्व आहे. माझे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे संबंध योग्य म्हणजे राईट असे आहेत. मी त्याचवर विश्वास ठेवतो. मी त्याच्या फिनिश्ड वर्क म्हणजे पूर्ण केलेल्या कार्यावर विश्वास ठेवतो असं म्हणायचं असतं. असं नेहमी म्हणा, लाजू नका. जर घरामध्ये कोरोना व्हायरस घुसला तर टनाटन नाचतील सगळे उंदरासारखे इकडे तिकडं. मग हे म्हणायला महाराष्ट्रीयन लोकांना का जातं मला समजत नाही. म्हणा, जे मी सांगतो तसं करा. ख्रिस्ती जीवन प्रॅक्टिकल जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गातून उडी घेऊन तुमच्यासाठी या भूतलावर आला आणि प्रॅक्टिकल त्यांनी करून दाखवलं. स्वतः तो मरण पावला. जर माझ्या प्रभूने इतकं महान कृती जर केली असेल, माझ्या मुखानं मी कबूल करायला हवं. रोम 10:10 म्हटलेलं आहे, विश्वास अंतःकरणाने आणि कबुली मुखाने. हा विश्वास मुखाने मी कबूल करायला पाहिजे. आणि म्हणून ही केवळ म्हणण्याची गोष्ट नाही, ही विश्वास प्रगट करण्याची रीत आहे. आणि म्हणून जे काही करायला सांगितलंय तसं आपण जस करतो, तसं आपण अधिकाधिक विश्वासाला पात्र असे ठरतो. अनुवाद 28 अध्याय आणि वचन 11 मध्ये म्हटल्याप्रमाणे असे अनेक रोग आहेत, एव्हरी इवन नॉट रिटन, जे अनुवाद 28 मध्ये वचनात लिहिलेले नाहीत. अशा प्रकारचे असे अनेक रोग आहेत. त्यापासून देखील तो तुम्हाला मला विश्वासाच्या द्वारे त्याने पूर्ण केलेल्या कार्याच्या द्वारे सुटका म्हणजे मुक्ती देतो. तिथं म्हटलेले आहे, हा कोरोना काय लिहिला नव्हता, एड्स लिहिलं नव्हतं, एबोला हा हे नाव त्या ठिकाणी लिहिलं नाही. म्हणून म्हटलेलं आहे, या ठिकाणी लिहिली नाहीत असे अनेक कोरोनास किंवा व्हायरसेस, यापासून विश्वासणाऱ्याची सुटका तो तुम्हाला आणि मला करून देऊ इच्छितो. म्हणून हे गोष्टी लक्षात ठेवा. इफिस 2:6 मध्ये आपल्याला आपली आयडेंटिटी सांगितली आहे. हु आर, वेर आर यू नाव. एखाद्याने प्रश्न विचारला आत्मिक रीतीनं, वेर आर यू नाव, तुम्ही कोठे आहात. कोठे आहात म्हणजे मी घरामध्ये बसलेलो हा प्रश्न नाही. तुम्ही आत्मिक रीतीनं कोठे आहात म्हणजे तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख, तुमची माझी पहचान ही काय आहे. ती काय आहे, ती इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि वचन 6. इफिसकरास पत्र अध्याय 2
आणि वचन 6 मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले किंवा स्वर्गीय स्थानामध्ये बसविलेले असे आहात. हे मागे देखील आपण ऐकलं होतं. तुम्ही आणि मी कोठे आहो? स्वर्गात बसविलेले, स्वर्गीय स्थानामध्ये बसलेले, सिटेड इन हेवनली प्लेसेस असं म्हटलेलं आहे. असे आपण आहोत. आणि म्हणून या विश्वासाच्या द्वारे जसं आपण म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण तो म्हणतो उठविले गेलेले. तारण म्हणजे आत्म्याचं पुनरुज्जीवन. आत्मा जे शरीर, विश्वास त्या मनुष्याचा पातक्याचा आत्मा हा पुनरुज्जीवित होतो. तो नवा करतो. नवे हृदय, नवा आत्मा त्याला प्राप्त होतो. आणि पिता ते काम तसं सोडून देत नाही. तो त्या व्यक्तीला स्वर्गीय स्थानामध्ये तो बसवितो. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गीय स्थानामध्ये बसविला गेला. त्याला म्हटलं हेवनली प्लेसेस. आणि म्हणून त्याने तेथे जाऊन ती सीट घेतली. ज्यावेळेस तो स्वर्गारोहण ज्यावेळेस त्याचं झालं, तो स्वर्गात गेला. पित्याच्या उजव्या हाताशी असलेल्या राजस्थानावर जाऊन तो बसला. तुम्ही आणि मी तारणानंतर तुम्हाला मला ही जागा मिळते. आपण स्वर्गीय स्थानात बसलेलो आहोत. म्हणजे ही हॅज टेकन अ सीट. ती सीट म्हणजे काय आहे? तो आशीर्वाद तुम्ही घेतला. असं नेहमी म्हणायचं, आय हॅव टेकन माय हिलिंग, आय हॅव टेकन माय प्रॉस्पेरिटी, आय हॅव टेकन माय डिलिव्हरन्स. माझी मुक्ती, माझी समृद्धी मी घेतलेली आहे. आय हॅव टेकन माय ब्लेसिंग्स, आय हॅव टेकन माय हिलिंग, एव्हरीथिंग आय हॅव टेकन. आय हॅव टेकन माय रिडम्पशन, आय हॅव टेकन माय फॉरगिव्हनेस. तो जाऊन बसला आणि त्याने ती जागा म्हणजे ते थ्रोन म्हणजे ते सिंहासन घेऊन त्या ठिकाणी तो बसला. तुम्ही देखील त्या ठिकाणी बसला. याचा आत्मिक अर्थ काय? जाऊन त्या ठिकाणी बसला असं नव्हे, परंतु त्यामधले असलेले फिनिश्ड वर्क असलेले सर्व आशीर्वाद त्याने तुम्हाला जे दिले ते तुम्ही हस्तगत घेत गेले. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, कदाचित तुम्ही हसला असाल. इंग्लंडची राणी कुठं आहे? बर्मिंगहॅम पॅलेस मध्ये. बर्मिंगहॅम पॅलेस कुठे आहे? लंडन मध्ये. लंडन कुठे आहे? इंग्लंड मध्ये. इंग्लंड कुठे आहे? ते तुमच्या तिकडेच आहे, त्या साईडला तिकडे कुठतरी, नाही का? राणी, तिला ऑथॉरिटी आहे, तिला पॉवर आहे, ती राणी आहे, मोठा अधिकार आहे. पण ती एवढी मोठी क्वीन राणी आपल्या इंडियाच्या कुठल्याही रस्त्याच्या टपरी जवळ चहा पान किंवा पाव वडा खाण्यासाठी थांबली तरी ती राणीच आहे. बर्मिंगहॅम पॅलेस मध्ये सध्या ती इथे आहे रस्त्यावर. त्याप्रमाणे तुम्ही आणि मी हे कदापि विसरू नका. ही तुमची आयडेंटिटी आणि माझी आयडेंटिटी म्हणजे ओळख, पहचान ही आहे की आपण त्याच्याबरोबर तारणानंतर स्वर्गीय स्थानामध्ये बसलेलो आहो. जे त्याचं ते आपलं आहे आणि आपण ते सर्व काही घेतलेलं आहे. आज आपण ह्या जगात आहो. कदाचित काम नसेल, काम सुटलं असेल, आजारी असू, घर नसेल, पैसा नसेल, परंतु हे कधीच विसरू नका, तुमची आयडेंटिटी अति मोलवान आहे. म्हणून पिता तुम्हाला माय प्रेशियस पीपल, माझे अनमोल लोक असं समजतो. जर तुम्ही स्वतःलाच हे असं विसरून जात असाल तर पिता देखील हे काही करू शकणार नाही. म्हणून ती जी माय हिलिंग इज ऑलरेडी डन असं म्हणायचं. माय हिलिंग इज ऑलरेडी डन. माझं आरोग्य हे त्यांनी मला आगाऊ दिलेलं आहे. तो गेतसेमानी ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली, पकडण्यात आलं आणि त्याला फटक्यांचा मार देण्यात आला, ही सगळी वर्णनं आपण ऐकत असतो. आणि मग तो त्या गेतसेमे बागेपासून आपल्या खांद्यावर तो क्रूस घेऊन तो त्या गुलगुथा म्हटलेल्या, कॅल्वरी म्हटलेल्या क्रुसापर्यंत मराव्यास गेला. तिथं तो मरण पावला. पण तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय 24 वचनाप्रमाणे त्याने तुमची माझी सर्व पापे, सर्व रोग, सर्व कर्स म्हणजे शाप आपल्या शरीरात घेतले. सर्व मेनिंजायटिस त्याने आपल्या शरीरात घेतला. तुमचा कोरोना त्याने त्याच्या शरीरात घेतला. तुमचा बीपी,
तुमचं डायबिटिक्स, तुमचं मेंटल काय मानसिक जे अनारोग्य असेल, जे काय असेल, एवढंच नाही, एजिंग सर जे पापामुळं आलं. अहो, पापामुळं मरण आलं, पापामुळं शाप आला, पापामुळं रोगराई आली, पापामुळं काटे कुसळे या जगात आले. हे सर्व त्याने आपल्या शरीरात घेतलं आणि तो वधस्तंभावरून त्या वधस्तंभावर तो कॅल्वरी या ठिकाणी मरण पावला. हे कदापि विसरू नका. आपण ते विसरतो आणि म्हणून आपल्याला आपली हिलिंग किंवा आरोग्य मिळत नसतं. म्हणून काही मार्ग आपण आपण लवकरात लवकर पाहूया. नंबर 1 आपला विषय काय? हाऊ टू टेक द पोझिशन ऑफ माय हिलिंग. माझ्या आरोग्याचा किंवा माझं आरोग्यदान, माझं निरोगीपण हे मी कसं मिळवू शकते. नंबर 1 यशाया संदेशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि 5 वचन. यशाया 53 म्हटलं की लोकांना फक्त गुड फ्रायडेलाच आठवण येते. लांब चेहरे करून ते रडतात आणि त्यांचा विश्वास तिथंच संपतो. पण हे जे 5 वचन आहे त्याच्यामध्ये 3 भाग लक्षात घ्या. जे माझा संदेश नेहमीच ऐकतात त्यांना कदाचित हे नेहमीच वाटेल, पण जे प्रथमच ऐकत आहे त्यांच्यासाठी मी सांगतो. देव हा देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा असं त्रैक्यामध्ये आहे, ट्रिनिटी. आणि देवाचं वचन सांगतं की त्याने आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे, इमेज प्रमाणे बनविलं. आपण पण ट्रिप्लिकेट आहोत, आपण पण ट्रिनिटी मध्ये आहोत. कसे आहोत? आत्मा, जीव आणि शरीर, स्पिरिट, सोल, बॉडी. तुम्ही आत्मा आहात. यू आर अ स्पिरिट, यू हॅव अ सोल अँड यू लिव्ह इन अ बॉडी. ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या तिघांचीही पातकं येशूनं स्वतःच्या शरीरात घेतली. वचन 5 पहा. पहिला भाग, खरे पाहिला असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. वुंडेड इन द स्पिरिट. स्पिरिट वुंड होतं, आत्मा खिन्न होतो, आत्मा विजतो, आत्मा दुःखी होतो. तुमची माझी सर्व पातकं त्याच्यावर अशा रीतीने पित्याने लादली, तो आत्म्यामध्ये खिन्न झाला. ही वॉज वुंडेड. चाकू घेऊन एखाद्या भोसकावं आणि मोठी जखम होते, तशी त्याच्या आत्म्याला तुमच्या माझ्या पातकामुळं जखम झाली. नंबर 2 त्याच्या पुढं आता सोल. सोल म्हणजे जीव, प्राण. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. द ब्रुइज्ड किंवा क्रस्ट फॉर द सोल, फॉर अवर सोल बाय अवर सिन्स. त्या जीवाचं पातक म्हणजे इनिक्विटी. इनिक्विटी इज द सिन ऑफ सोल. तो ठेचला गेला, ब्रुइज्ड म्हटलेलं आहे, त्याचा जीव. आणि तिसरी गोष्ट नेहमी आपण वाचतो ती, आणि आम्हाला शांती देणारी त्या शिक्षा त्यास झाली. हे आहे फिजिकल. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. हे कसे फटके बसले हे तुम्हाला मला वर्णन ऐकून तुम्हाला माहित असावेत. इतके त्याला फटके बसले की ज्यावेळेस कोणी त्याच्याकडे पाहत असे त्यावेळेस हे जनावर आहे का मनुष्य आहे असं देखील त्यांना ओळखता येत नव्हतं. त्याची हड्डी देखील दिसत होती. सर्व जखमांनी लदरलेला, जखमी झालेला असा हा मॅन ऑफ सॉरो ज्याला म्हटलेलं आहे, ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी मरण पावला. त्यावेळेस त्याने पाप, शाप ही तर घेतलीच, परंतु तुमचं हे अनारोग्य म्हणजे रोग जे तुम्हालाही माहित नाही असे सर्व रोग त्याने स्वतःच्या शरीरामध्ये घेऊन 2000 वर्षापूर्वी कॅल्वरी या ठिकाणी मरण पावला. आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्यावेळेस रोग विरहित, विदाउट सिन, पाप विरहित असा तो तुमच्या माझ्यासाठी उठला. हालेलुया. हे सत्य ज्याला समजतं ते सत्य त्याला स्वतंत्र करतं. आणि म्हणून जस्ट डॉक्टर सांगतात यू विल डाय, you have a cancer, you have meningitis, you have BP, you have this, you have that. त्यावेळेस काय करायचं? You had to run to the word of God. Remember this thing. You had to run. Your first move should be towards word. W-O-R-D, word, not doctor. Doctor, we are not against doctor. We are not against hospital. आपण काही डॉक्टर हॉस्पिटलच्या विरोधात नाही, परंतु ज्या त्या अभ्यासामुळं ते सांगतात, अरे बाबा तुला हा रोग झालेला आहे आणि तू मरणार. त्यावेळेस सगळ्यात
पहिली आपली धाव कुठं असायला हवी? वर्ड, देवाच्या या वचनाकडे असायला हवी. म्हणून व्हॉट एव्हर डॉक्टर सेज इज नॉट फायनल ऑथॉरिटी. वर्ड ऑफ गॉड इज अ फायनल ऑथॉरिटी. हे शब्द लक्षात ठेवा. हे समजायला कदाचित वेळ लागेल, परंतु आपली धाव, आपलं मन, मनुष्य प्रथम हॉस्पिटलचा आणि डॉक्टरचा विचार करतो, पण विश्वासाला जो विश्वासात रुजलेला आहे त्याची धाव प्रथम वर्ड, देवाचं वचन याकडे गेलेली असते. आणि म्हणूनच त्या हिलिंग वरची वचन शोधा. आरोग्याविषयी जेवढी वचनं पवित्र शास्त्रामध्ये आहे ती सगळी लिहून काढा, ती पाठ करा, कंठस्थ करा, मगाप करा, येता जाता ती बोलायची. ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत जेव्हा तुम्ही जाता ती म्हणत जा, मोठ्याने म्हणत जा हिलिंग वरची वचनं, की ती असा. त्यामुळं आपल्याला परमेश्वराचं ते आरोग्य त्या वचनाच्या द्वारे प्राप्त होतं. हे सिक्रेट आहे, हे कोणी सहसा सांगत नसतं. म्हणून देवाची इच्छा नाही की कोणी मरावं. लोक कृष्णवर्तमान अध्याय 5 मध्ये एक कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. मत्ती कृष्ण 5 अध्याय 12 आणि 13. आणि तो काय म्हणाला? हे गुरु, हे रब्बी, हे प्रभू येशू, तुझी इच्छा असेल तर तू मला बरं कर किंवा बरं करा समर्थ आहे. येशूने काय उत्तर दिलं 13व्या वचनामध्ये? आय विल. लक्षात घ्या, माझी इच्छा आहे, आय विल. लक्षात घ्या, वचन सांगतं येशूची ही इच्छा आहे की तुम्ही बरं व्हावं. देवाची, येशूची ही इच्छा नाही की कोणी रोगी असावं, मंडळीमध्ये घरामध्ये काहीतरी रोग असावा, आजारपण असावं, त्यांनी ते बेजार व्हावेत. नाही. सिकनेस इज नॉट अ ब्लेसिंग. सिकनेस हा पापाचा परिणाम आहे. सिकनेस किंवा रोग, आजार परमेश्वरापासून नसतो. पहा येशू काय म्हणतो? आय विल. माझी इच्छा आहे. ही त्याची इच्छा प्रगट केली देवाने त्याच्या वचनात. काय त्याची इच्छा आहे? की तुम्ही सर्वांनी बरं असावं, हिलिंग मध्ये असावं, आरोग्यामध्ये असावं. लोकांना मारावा? नाही 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 नाही. ज्यावेळेस मरतात असे ख्रिश्चन लोक असेच म्हणतात. आम्ही नेहमी ऐकतो फ्युनरलच्या वेळेस, देवाची इच्छा होती, देवाच्या इच्छेने सगळं. नाही, लक्षात घ्या, वचनाच्या विरुद्ध बोलू नका. म्हणून म्हणतो जे बोलायचं ते बोलत नाही, सांगितलं तरी बोलत नाही. असं बोला, असं म्हणा नाही, हे म्हणतात जे शिकवलं नाही. जसा सैतान, तो जुनाट साप हवेला म्हणाला, दाऊ शाल नॉट शुअरली डाय. अर्धवट सत्य सांगितलं त्यांनी. म्हणून मरण देवापासून नाही, कोणी मरावं यामध्ये त्याला संतोष नाही. तो म्हणतो तुम्ही का मरता? तुम्ही मरू नका. हो इस्रायल मरू नका. मृत्यू परमेश्वराच्या योजनेत नव्हता आणि नाही. मृत्यू हा पापाचा परिणाम आहे आणि म्हणून त्यांनी पापाला जिंकला असताना या मृत्यूला आणि मृत्यूमुळे पापामुळे आलेले तर रोगाला देखील त्याने जिंकलं. म्हणून अनेक जण ते का मरतात? कारण ते हिलिंग नाकारतात. देवाची इच्छा होती. नाही, देवाची इच्छा नाही कोणी मरावं, अशी देवाची इच्छा आहे? नाही. देवाची इच्छा आहे आय विल, सर्वांनी आरोग्यामध्ये राहावं. म्हणून कोरोनाची धास्ती बिलकुल बाळगू नका या कोरोनासाठी. म्हणून ह्या गोष्टीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा. नाही, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसा द्यायचा? की ही माझी हिलिंग आहे, हे माझं आरोग्यदान आहे आणि हे मी स्वीकारणार. ह्याला म्हणतात द फिनिश्ड वर्क, देवाचं पूर्ण कार्य. पुन्हा एकदा काही गोष्टींचा उजाळा मला करावासा वाटतो 1-2 मिनिटांमध्ये. प्रारंभी देवाने सर्व निर्माण केलं. लक्ष देऊन ऐका. हे शिक्षण जेव्हा आपल्यामध्ये असं गच्च बसतं त्यावेळेस आपण वचनाकडे धाव घेतो. आपली धाव दुसरीकडेच असते. फक्त रविवारीच फक्त आपण आपली धाव ते बायबल घेऊन उपासनेसाठी जातो त्याच वेळेस नाही. 24 तास पदोपदी, मिनिटाला, सेकंदाला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. ते कसं? या वचनाच्या द्वारे. फिनिश्ड वर्क. फिनिश्ड वर्क म्हणजे पूर्ण कार्य. देवाने 1, 2, 3, 4, 5 या दिवशी सर्व काही निर्माण केलं. जे सर्व काही निर्माण केलं त्याच्यानंतर 6व्या दिवशी आदाम हवा निर्माण केले आणि ह्या दोघांना त्याने त्या फिनिश्ड वर्क मध्ये ठेवलं. उपभोग करा, सबड्यू, डॉमिनेट, खा प्या, सर्व यथेच्छ खा.
तिसऱ्या दिवशी उत्पन्न केलं आदामाला. आणि मग आदाम म्हणाला, हे प्रभू मला भूक लागली, भूक लागली. मग परमेश्वर म्हणाला का भूक लागली, वेट 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 वेट, थांबता जरा. मग त्याने काहीतरी केलं आणि त्याला दिलं. हे प्रभू तहान लागली, थांबता मी पाणी तयार करतो. मग नाही, त्याने सर्व तयार केलं आणि मग त्या दोघांना उपभोग घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी तिथं ठेवलं. बरोबर आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर सर्व तारणाची योजना पूर्ण केली आणि तो म्हणाला पूर्ण झाली आहे. आणि हे पूर्ण कार्य, हे फिनिश्ड वर्क केल्यानंतर ज्यावेळेस तुमचं तारण होतं, बॉर्न अगेन, अगेन बॉर्न, रिजनरेशन, साल्वेशन, जेव्हा नवा जन्म होतो, उद्धार होतो, त्यावेळेस त्या पूर्ण कार्यामध्ये तो तुम्हाला ठेवतो. कंट्रोल इट, डॉमिनेट इट, एन्जॉय इट, ते सर्व उपभोगण्यासाठी. ह्याला म्हणतात फिनिश्ड वर्क. तुम्ही त्या फिनिश्ड वर्क, त्या पूर्ण केलेल्या कार्यामध्ये जगता का? जगायला पाहिजे. म्हणूनच मागाशी पाहिलं, पहिलं पेत्र 2:24, त्याने आमची सर्व पातकं त्याच्या शरीरात वाहून नेली आणि त्यामुळं बी वर हेल्ड, बी वर, WERE, बी वर हेल्ड असं म्हणतो तो. 2000 वर्षापूर्वीच हिलिंग प्रोक्लेम केली गेली वधस्तंभावर. 2000 वर्षापूर्वीच तुमचं आरोग्य त्याने वधस्तंभावर जाहीर केलं, दिलं. नवीन इंग्लिश मध्ये जर बोलायचं झालं, आमची मराठी इंग्लिश, यू इज हिल, आय इज हिल, यू वर हिल, आय एम हिल असं म्हणायचं. आणि म्हणून ते हिलिंग ज्या विश्वासानं आपण आत्मसात करतो, तो विश्वास आपल्याला हिलिंग मध्ये, त्या आरोग्यामध्ये घेऊन येतो. एक वचन आहे बघा, स्तोत्रसंहिता, ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे ते वाचावर, 69 आणि वचन 4 शेवटचा भाग. तिथं कोणी आहे का, वाचू शकेल का? स्तोत्र 69 म्हणजे 69 आणि वचन 4 शेवटचा भाग. Then I restored that which I took not away. येस, मराठी आहे, मराठीसाठी. तेव्हा जे मी हरण केले नव्हते ते मला परत द्यावे लागते. हरण करणारा कोण आहे? चोरी करणारा कोण आहे? तो जुनाट साप. तो येतो, तो चोरी करण्यासाठी येतो, तो घात करण्यासाठी येतो, तो नाश करण्यासाठी येतो. तो लबाडांचा बाप आहे. येशूने तर काही हरण केलं नाही, काही चोरलं नाही, त्यांनी चोरलं. पण इथं येशू काय म्हणतो, आय रिस्टोर्ड दॅट विच आय टूक नॉट अवे. जे काही मी घेतलं नव्हतं, हरण केलं होतं, तेही मला द्यावं लागलं. मी तुमच्याकडून 50,000 रुपये उसने घेतले, तर ते मला देणं आहे, मी ते दिले पाहिजे आणि मी ते देतो, त्यात काही विशेष करत नाही. पण जे येशूने घेतलंय नव्हतं, घेतलं त्याने, त्या इब्लिसनी, त्या लुसिफरने, त्या सैतानाने. देवाने लुसिफर निर्माण केला, मनुष्याने सैतान निर्माण केला आणि त्याने त्या मनुष्याला गुलाम बनविलं. तो त्याचा गुलाम झाला, सर्व काही त्याचं हरण केलं, बेड्या घालून स्वतःच्या पायाजवळ त्याने ठेवलं. पण येशू आला, जे काही त्यांनी घेतलं होतं ते, येशूने आपलं हिलिंग घेतली होती का? नाही, पण ती हिलिंग, ते आरोग्यदान देखील त्याने तुम्हाला आणि मला वापस दिलं. म्हणून नंबर 1 सगळ्यात पहिला मुद्दा कोणता? वचन. मला माझी हिलिंग, मला माझं आरोग्य कसं प्राप्त होईल? जरी डॉक्टरने मला सांगितलं की तुला कोरोना झालाय, तुला हे झालंय, तुला ते झालंय, तरी देखील खरा विश्वासणारा डगमगत नसतो. त्याचं विश्वासरूपी तारू तुटत नसतं. येशू देखील म्हणाला, मी शेवटच्या दिवशी येईल त्यावेळेस विश्वास सापडेल काय? हा तो विश्वास. तारण कृपेने, विश्वासाच्या द्वारे. म्हणून ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास. हा विश्वासातून विश्वास, विश्वासातून विश्वास असा बळकट व्हायला हवा. आणि हा अनुभवाने होतो जर तुम्ही काही गोष्टींचं पालन केलं तर. तोंडाने बोलणे, कबूल करणे, मोठ्याने बोलणे, वचनं येता जाता बोलणे हिलिंग वरची, आणि ती हिलिंग विश्वासानं आत्मसात करणे. मी बरा आहे, मी माझं हिलिंग वधस्तंभावर जे येशूने दिलं ते विश्वासाने मी हस्तगत करत आहे, त्याचा ताबा मी घेत आहे. त्या हिलिंग, त्या रोगावरचं नियंत्रण काहीच एक तुम्हाला चालणार नाही, त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. त्याला म्हणतात फिनिश्ड वर्क, ताबा घेणे, वॉकिंग इन द फिनिश्ड वर्क.
त्या पूर्ण केलेल्या कार्यामध्ये चाललं. मी जर तुमच्या चर्चमध्ये आलो, तुम्ही सगळे बसलेले आहात खाली किंवा चेअरवर, आणि मी पुलपिटवर जाऊन म्हणतो, ओके ओके बसा 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 बसा. अरे सगळे तर बसलेले आहेत, आणि हा का म्हणतो असं बसा बसा? काहीतरी मेंटल प्रॉब्लेम आहे वाटतं ह्याच्यामध्ये, असं तुमच्या मनात विचार येईल माझ्याबद्दल. आणि बरोबर आहे ते. तुम्ही ऑलरेडी बसलेले आहात तरी मी तुम्हाला म्हणतो बसा. तसं विश्वासणाऱ्यांच्या फिनिश्ड वर्क मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे आरोग्यदानाचं कार्य पापांच्या कार्यासारखं केलेलं आहे, तरी देखील आपण म्हणत असतो, नाही प्रभू मला बरं कर, प्रभू मला बरं कर, प्रभू मला बरं कर. म्हणून वचन, देवाचं वचन याकडे प्रथम धाव घ्या. काहीही होऊ द्या, वचनाकडे पहिलं जा, इतरांचं तुम्ही ऐकू नका. नंबर 2, इब्रिकांस पत्राकडे या आणि कोणतरी वाचा. इब्रिकांस पत्र अध्याय 4 वचने 1, 2, 3. इब्रिकांस पत्र अध्याय 4 वचने 1, 2. हिब्रू चॅप्टर 4 वर्सेस 1, 2, 3. प्लीज समबडी मराठी. यास्तव त्याच्या 20व्यात येण्याविषयीचे वचन देऊन ठेवलेले असताही तुमच्यातील कोणी उघडा पडल्यासारखा कधी दिसू नये म्हणून आपण धाक धरावा. कारण जसे त्यांना तसे आम्हालाही शुभवर्तमान सांगण्यात आले होते, परंतु ऐकलेले वचन त्यांना उपयोगी झाले नाही, कारण ऐकणाऱ्यांमध्ये ते विश्वासात मिसळले गेले नाही. तर विश्वासणारे आम्ही त्याच्या 20व्यात येतो. जरी जगाच्या स्थापनेपासून त्याची कामे समाप्त झाली होती, तरी तो असे म्हणाला की मी आपल्या रागात शपथ वाहून म्हटले की ते माझ्या 20व्यात येणारच नाही. कारण 7व्या दिवसाविषयी कुठेतरी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कामापासून विसावा घेतला. थँक्यू ब्रदर. पहिलं वचन 20व्या, त्याच्या 20व्यात येण्याविषयीचे इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे रेस्ट इन द फिनिश्ड वर्क ऑफ हिलिंग. त्याचा अर्थ तो होतो 20वा. त्या 7व्या दिवशी पित्याने देखील 20वा घेतला. त्या 20व्यामध्ये जायचं. माझे हिलिंग, माझं आरोग्यदान मला कसं मिळेल? दुसरा टप्पा, दुसरा मार्ग, त्याच्या 20व्यामध्ये जायचं. फ्रॉम स्ट्रेस टू रेस्ट. डॉक्टर सांगितलं तुला हे झालं ते झालं. मनुष्य स्ट्रेस येतो, तणाव येतो, दहशतीखाली येतो, तो विचार करू लागतो, त्रस्त होतो. परंतु त्या त्रस्तपणामधून, तणावातून त्या रेस्ट मध्ये जाऊन 20वा घ्यायचा, हा त्याचा अर्थ. त्याला म्हणतात फिनिश्ड वर्क. पण वचन 2 मध्ये एक छान शब्द आहे, शेवटचा भाग बघा. फेथ मिक्स्ड विथ वर्ड. ऐकणाऱ्यांच्या मध्ये बिकॉज ते विश्वासात मिसळले गेले नाही. मिसळले, तिथं मिसळले म्हटलेलं आहे. बिकॉज दे वर नॉट युनाइटेड बाय फेथ टू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. वचन आणि विश्वास ह्या दोघांचा संयोग, युनाइटेड, मिक्स न झाल्यामुळं ह्या रोग निवारणाचं, हिलिंगचं काम होत नाही. येशू देखील गालिलात त्यांनी खूप शिक्षण दिलं, खूप अद्भुते केली, चमत्कार केला. पण असं म्हटलंय गालिलात देखील तो आणखी महत्कृत्य करू शकला नाही. का? त्या गालिलकरांचा अविश्वास. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील तिथं जमलं नाही. म्हणून विश्वास किती महत्वाचा आहे पहा. हा विश्वास आणि हे वचन, या दोघांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेसच पुनरुत्पत्ती होती, त्यावेळेसच आरोग्यदान प्राप्त होतं. गॅब्रिएल मरियेकडे आला. मरिये भिवू नको. ती घाबरली. इब्री मुलगी होती, घाबरली. तू गरोदर होशील, आणखी घाबरली. पण तुला पुत्र होईल, तो दाविदाच्या सिंहासनावर बसेल. जे काही वचन, वर्ड वर्ड वचन ज्यावेळेस मेरीने ऐकलं त्यावेळेस जसेच तसं तिनं स्वीकारलं. ते वचन देहधारी झालं. म्हणून ज्यावेळेस वचन आपण विश्वासाने स्वीकारतो त्यावेळेस इट शुड बिकम अ लाय. ते जीवन झालं पाहिजे. येशू म्हणाला योहान सुसमाचार 6:63, जे मी बोलतो ती वचन आहे आणि ते सत्य आहे. द वर्ड विच आय स्पीक इज स्पिरिट, आत्मा, अँड इज ट्रुथ. ते सत्य आहे आणि हेच वचन शेवटच्या दिवशी तुमचा न्याय करेल.
म्हणून जे काही त्यांनी बोललं, ही वचनं, बायबल आपल्याकडे आहे. ह्या वचनाचा आणि तुमच्या अंतकरणात असलेल्या विश्वासाचा हा मेळ झाला पाहिजे, संयोग झाला पाहिजे, जॉईन मिक्स झाला पाहिजे. त्यावेळेस कुठं उत्पत्ती होते, पुनरुत्पत्ती होते, त्यावेळेस नवा जन्म होतो, त्यावेळेसच आरोग्यदान प्राप्त होतं. म्हणून अनेकांना खूप प्रार्थना केल्या तरी आरोग्यदान का प्राप्त होत नाही? त्याचं कारण हे आहे, वचन असमर्थ आहे असं नाही, काय नाही, विश्वास नाही. म्हणून हा विश्वास अतिशय महत्वाचा आहे. शिष्याने देखील प्रार्थना केली, प्रभू आमचा विश्वास वाढव. खरोखर हा विश्वास वाढवला पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल आहे, तर मोबाईल मध्ये काहीतरी व्हिडिओ असं येतो आणि तुम्ही हाताने झूम करता, हाताने असा मोठा करता ना, असा असा मोठा करता. तसं तो विश्वास असा मोठा करायचा. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता किंवा उपास करता, त्यावेळेस माझा विश्वास वाढव, माझा विश्वास वाढव, अशी प्रार्थना नाही करायची. काय करायची? माझा अविश्वास कमी कर. तारणानंतर विश्वास अविश्वास दोन्ही असतात. तारणानंतर कोणी 4-5 किलो विश्वास घेऊन येत नसतो, हे माझा विश्वास तुझ्यापेक्षा सगळ्यात मोठा नाही. पेत्र, पाऊल यांना जो विश्वास होता तोच तुम्हाला आणि मला दिलाय. रोमकरास पत्र 12 अध्याय वचन 4 आणि 5. काय म्हटलं मी? जो विश्वास प्रारंभी त्या शिष्यांमध्ये होता, पेत्र पावलामध्ये, ते त्यामुळे फार मोठे होते असे नाही. तुम्हाला आणि मला त्याच मेजरमेंट प्रमाणे मापानं तो विश्वास दिलाय, पण आपण तो वापरत नाही, उपयोगात आणतच नाही, त्याच्याबद्दल जरा देखील विचार करत नाही. म्हणून आपल्या प्रार्थना विश्वासाच्या नसतात आणि त्यामुळे त्या ऐकल्या जात नाही. म्हणून वचन 4:2 इब्री शेवटचा भाग लक्षात ठेवा. वचन, वर्ड आणि विश्वास जोपर्यंत दोघांचा संयोग होत नाही, दोघ जण जोडले जात नाही, तर म्हटलेलं आहे अँड दे देअरफॉर इट वॉज नॉट युनाइटेड, दे वर नॉट युनाइटेड बाय फेथ. आणि त्याच्यामुळं अद्भुते विश्वासाच्या जीवनामध्ये होत नसतात. आणि म्हणून तो त्या रेस्ट म्हणजे विश्रांतीचं काम जे त्याने केलं त्यामध्ये आपण जात नाही. अनेक विश्वासणारे ह्याचा अनुभव घेत नाही. त्याच्या रेस्टमध्ये जाणे, त्यांनी विश्रांती घेतली, त्या विश्रांतीमध्ये जाणे हे आरोग्याचं एक लक्षण आहे. वचन 11 तोच अध्याय, 4:11 11 प्लीज मराठी. म्हणून आपण त्या विसाव्यात जाण्याचे प्रयत्न करावे, यासाठी की पूर्वजांच्या त्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतन पाहू नये. प्रयत्न करावे. बघा इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, लेट अस लेबर देअरफॉर टू एंटर इन टू दॅट रेस्ट. लेबर, लेबर करायचा. तारणाच्या वेळेस काहीच लेबर नाही केलं, कर्म कार्य हे केलं की हे होईल नाही. तारण तुम्हाला फुकट मिळालं त्याच्या कृपेने, विश्वासाच्या द्वारे. आता कुठलं कर्म मला करायचंय? हा करायचंय. तारणानंतर बघा हे लेबर, लेट अस लेबर टुगेदर टू एंटर इन टू दॅट रेस्ट. टू एंटर इन टू दॅट रेस्ट. हे लेबर म्हणजे काय माहित आहे? लक्षात घ्या. आता तुम्हाला करायचंय, मला करायचंय. लेबर प्रयत्न कोणते? प्रेज स्तुती, प्रेयर प्रार्थना, वर्शिप आराधना, मेडिटेशन मनन, चर्च अटेंडन्स मंडळीला चर्चला येणं, गीते गाणे, वचने मुखाने असे जोरामध्ये म्हणणे, आणि हे सर्व लेबर मध्ये येतं. पण आणखी एक महत्वाचा गोष्ट मी तुम्हाला मला सांगू द्या. फेथ वर्ड, फेथ FAITH फेथ वर्ड, विश्वासाचे शब्द बोलायचे. हे कदाचित तुम्हाला ऐकून माहित असेल. ज्यांनी ऐकलं त्यांनी लक्षपूर्वक ऐका. ह्या जिभेमध्ये नीतिसूत्र करता देवाच्या वचनात असं म्हणतो, 2 प्रकारचं सामर्थ्य आहे. तुम्ही बॉर्न अगेन आहात, तुमची जीभ बॉर्न अगेन आहे. युअर टंग इज अ बॉर्न अगेन टंग. आणि ह्या टंग मध्ये, ह्या जिभेमध्ये 2 प्रकारचे सामर्थ्य आहे. आणि हे तुम्हाला माहित आहे. कोणते? जीवन आणि मृत्यू. एक तर तुम्ही जीवन तरी बोलाल, नाही तर मृत्यूच्या गोष्टी तरी कराल. येशू म्हणाला, जे काही भरून गेलेले आहे तेच बाहेर येते. मनुष्य बाहेरच्या गोष्टी आत गेलेले अमंगळ अशुद्ध होतो असं नाही. जे काही भरलेले आहे, जर वचन भरलेलं असेल ना, वचन 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 ज्यावेळेस भरलेलं असेल त्यावेळेस ते बाहेर येतं. ते बाहेर आलं पाहिजे. त्याला म्हणतात फेथ वर्ड. देवाने देखील
फेथ वर्ड वापरला, प्रकाश हो, प्रकाश आला. त्याच्या मुखातून अशी हवा बाहेर आली, तो शब्द बाहेर आला. त्या शब्दाच्या पाठीमागं स्पिरिट असतं, तो स्वतः अदोनाय, अल्फा ओमेगा. आणि तसं झालं. तोच प्रभू तुमच्यामध्ये राहतो, मजमध्ये राहतो. आणि तोच आत्मा जे आपल्यामध्ये असतो, म्हणून आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दामागं ते सामर्थ्य असतं आणि तसं होतं. म्हणून आपले शब्द जपून वापरायला आपण शिकलं पाहिजे विश्वासणाऱ्यांनी. म्हणून फेथ वर्ड वापरायचे नेहमी, विश्वासाचे शब्द, कधीच अविश्वासाचे शब्द वापरायचे नाही. विश्वासाच्या विरुद्ध भय, अविश्वास नाही. ऑपोजिट ऑफ फेथ इज नॉट अनफेथ, अनबिलीफ. नो, आपल्याला वाटतं तसं. पण विश्वासाच्या विरुद्ध ऑपोजिट ऑफ फेथ इज फिअर, FEAR, भय. फिअर कंटॅमिनेट्स युअर फेथ. हे फिअर काय करतं? भीती, भय काय करतं? तुमच्या विश्वास कंटॅमिनेट म्हणजे भ्रष्ट करतं, विश्वास दरिद्री करतं, ते घालून टाकतं. आणि दिवसभर आपण असे अनेक भयाचे, फिअरचे शब्द उच्चारतो की ज्यामुळं विश्वासाचा नाश होतो. ते कळत नाही, आपण नकळत करत असतो, सहज बोलून जातो. पण दुसऱ्या तिमोथेमध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्हास भयाचा आत्मा दिला नाही. ज्यास तुमचं तारण झालं, तुम्हाला सामर्थ्याचा, अनुशासनाचा आत्मा मिळाला, भयाचा नाही. प्रकटीकरण 21:8 मध्ये नरकात कोण जाईल याची लिस्ट दिली. त्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिला कोण आहे माहितीये का? भेकड. भेकड म्हणजे ज्याच्यामध्ये विश्वास नाही, फिअर, फिअर. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, आजपासून असे शब्दच वापरायचे नाही. नाही असं नाही होणार कदाचित, नाही खूप लोक मरतील मरतील, हा कोरोनामुळे असं नेगेटिव्ह बोलायचं नाही. मग त्याला म्हणतात त्या प्रयत्न करा, लेबर करा त्या विसाव्यात जाण्यासाठी. बाकीचं तर आपण करतो, मंडळी जातो, मेडिटेशन करतो, प्रार्थना करतो, एकांतात जातो, ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये आहेत. परंतु हे जे फेथ वर्ड आहे, ते फेथ वर्ड बोलण्याचं शिका. चुकीचं कधी कधी मी तुम्हाला सांगतो, कधी कधी मी पण तेच चुका करतो. परंतु फेथ वर्ड आपण हे करायला पाहिजे. उदाहरणार्थ एक तुम्हाला मी सांगितलं, आपण कोणतरी वाचा स्तोत्र संहिता 118. एक तुम्हाला सांगतो उदाहरण दाखल, उदाहरणासाठी, ओनली फॉर एक्झाम्पल, आय विल शो यू 118 and verse 17. 118 and verse 17. तुमच्या बायबलचे भाषांतर काय लिहिलं मला ऐकू द्या जरा. मी मरणार नाही तर वाचेन आणि यहाची कामे जाहीर करीन. असं म्हणायचं. आय शाल नॉट डाय बट लिव्ह. का लिव्ह? त्याची कृत्ये, त्याचं स्तवन, त्याची आराधना, त्याचं गुणगौरव करण्यासाठी. म्हणून हे जे वचन आहेत ना, असेच म्हणायचे, आय शाल नॉट डाय बट आय शाल लिव्ह. हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणून असं बोलायचं, असं होईल, त्याची प्रॅक्टिस करायची. आपल्या मराठी लोकांना हे शिकवलेलं नसतं, आणि ते शिकवलं असलं तर ते शिकून घेत नाहीत. पण आता आजपासून तरी कमीत कमी आपण हे लक्षात ठेवूया, फेथ वर्ड हे माझ्या मुखातून आलेच पाहिजे. इतकं सुंदर देवाचं वचन ज्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी दिलेलं आहे, आणि तो ज्यावेळेस माझ्यासाठी कार्य करतो, त्या पूर्ण कार्यामध्ये आणि विसाव्यामध्ये ज्यावेळेस मी जातो, त्यावेळेस माझं आरोग्य आपोआप मजकडं ते येतं. पुढचा मुद्दा, पहिलं योहान 4 अध्याय आणि वचन 19. 1 John chapter 4 verse 19. 1 John chapter 4 verse 19. त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आता हे आपल्याला ऐकायला सोपं वाटतं. वी लव्ह हिम बिकॉज ही लव्ड फर्स्ट. म्हणून विश्वासणाऱ्याने एक लक्षात ठेवा, जे ऐकत आहेत मराठी विशेषतः, नेहमी स्वतःला स्मरण करून द्यायचं, आठवण करून द्यायची, तो मजवर प्रीती करतो. ही लव्स मी फर्स्ट, आय लव्ह आफ्टर दॅट इज ही लव्ह. तुमचं पतन झालं तरी असं म्हणायचं. काय म्हटलं मी? जरी तुम्ही पडला, पाप केलं, काय हरकत नाही, तरी असंच म्हणायचं, ही लव्स मी, ही लव्स मी. माझा पिता माझं प्रेम करतो, माझा पिता माझं प्रेम करतो. निराशा आली, डिप्रेशन आलं, तरी असं म्हणायचं नाही, माझा पिता, स्वर्गीय पिता माझं प्रेम करतो. माझं काम गेलं तरी नाही, माझा पिता माझं प्रेम करतो. मला पैशाची चणचण असते, नाही, माझा पिता माझं प्रेम करतो. याचं स्मरण स्वतःला ज्यावेळेस तुम्ही सतत 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 करून देता, कठीण परिस्थितीमध्ये विशेषतः, ते आरोग्य बरोबर येत तुमच्याकडं.
हे सिक्रेट आहे. हे अनेकांना कळत नाही. आपल्याला वाटतं ह्याचा काय संबंध आहे. पण पिता तुम्हावर प्रेम करतो याची जाणीव ठेवून त्या प्रेमाचा प्रतिसाद विश्वासाच्या द्वारे जे तुम्ही देता आणि स्वतःला स्मरण करून देता, सांगता स्वतःला, जसं प्रोक्लेम करता, आय शॅल नॉट डाय, आय शॅल लिव्ह, मी मरणार नाही तर जगेन. सैतान ऐकत असतो, तो इब्लीस, तो जुनाट साप. उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये तो साप होता. प्रगटीकरणाच्या शेवटच्या पानात तो अजगर आहे. तो ऐकतो, त्याची दूत ऐकतात आणि घाबरतात. वचनाला ते घाबरतात. मी मरणार नाही. हॉस्पिटलच्या बेडवर जरी असला तरी म्हणा, मी मरणार नाही, मी जगेन आणि त्याच्या नावाची कीर्ती होईल. ही वचन आहे. आणि या वचनाप्रमाणे जे असं आपण वागतो की तो माझं प्रेम करतो, तो माझं प्रेम करतो, मी नाही, तो माझं प्रेम करतो. तुम्ही पाप करत असला ना तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. चोरी करत असताना तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याला म्हणतात अगापे प्रीती. तो स्वतः प्रेम आहे, तो स्वतः प्रीती आहे, त्याचा स्वभाव आहे, तो प्रेम करतो. हे स्वतःला रिमाइंड करून द्यायचं असतं. आणि म्हणून या गोष्टी, मी बॅकस्लाइड झालो तरी तो माझं प्रेम करतो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो आहे प्रभुभोजन. प्रभुभोजन 5वा मुद्दा, कम्युनियन. ती कमांड आहे, डू थिस इन रिमेंबरन्स ऑफ मी. माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. करा म्हणजे करा, तिथं पर्याय नाही. हे तुम्हाला सर्वांना ऐकून 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 माहित असतं. पण असे अनेक विश्वासणारे आहेत की जे या आज्ञेकडे दुर्लक्ष करतात. पुन्हा पुन्हा मला सांगू असं वाटतं, विश्वासणाऱ्यांना 2च विधी आहेत, ऑर्डिनन्सेस. एक बप्तिस्मा, पाण्यामध्ये एकदाच पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये तारणानंतर, आणि दुसरा प्रभुभोजन, होली कम्युनियन, भाकरीमध्ये द्राक्षरसामध्ये भाग घेणं. आणि मला आनंद वाटतो, माझ्या पुण्याच्या मंडळीमध्ये दर प्रभुवारी हा प्रभूचा मेज असतो. त्याच्या अगोदर आम्ही आराधना करतो. मी तर म्हणतो रोज दिवसातून 7 वेळेला जरी मला प्रभुजन दिलं तरी मी ते घेईन. त्यामध्ये सामर्थ्य आहे. हे कृत्रिम नाही, हे यांत्रिक नाही, हे करायचं असतं म्हणून करायचं नाही. येशूनं सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण त्याचं विधीचं पालन करतो त्यावेळेस हा आशीर्वाद आपल्याकडं स्वतःहून येतो. हे 2च अंश आहेत. म्हणून हे जे त्यांनी आपल्याला सांगितलंय, माझ्या स्मरणात तुम्ही हे करा, ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपल्याला आशीर्वाद होतो. मी तर म्हणतो, कान देऊन ऐका, टेक इट ऍज अ मेडिसिन. प्रभुभोजन टेक इट ऍज अ मेडिसिन, औषध म्हणून घ्या, तरी तो आरोग्य दान, ते हिलिंग तुमच्याकडं येईल. योहान कृष्णवर्तमान अध्याय 6 48-58 नंतर वाचा, पण त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचा उल्लेख पाहायला मिळेल. मग ते कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 48 ते 58, ज्यावेळेस त्यांनी ती भाकर दिली आणि तो म्हणाला, तुम्ही ही घ्या, जो घेत नाही त्याच्यामध्ये हे जीवन नाही, हे पॉवरफुल मेडिसिन आहे, हे ही एव्हरीडे प्रोसेस आहे. ब्रेड आणि कप विश्वासानं ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस त्याच्या स्मरणात हे सिंबॉल आहेत, तुम्ही त्या विश्वासामध्ये भाग घेता. कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगतो. ही ब्रेड आहे, ब्रेड हातामध्ये, जोपर्यंत ती बाहेर आहे तोपर्यंत ब्रेड आहे. ज्यावेळेस विश्वासानं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीरात टाकता तोंडाच्या द्वारे त्यावेळेस ते ख्रिस्ताचं जीवन बनतं. तसंच द्राक्षरस मला आठवण करून देतो की त्याचा रक्ताचा हा प्याला आहे आणि हा मला माझ्या तारणाचं स्मरण करून देतो. ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस त्याच्या आश्रयाखाली आणि त्याच्या क्लेन्झिंग खाली मी येतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरत होता वधस्तंभावर, धरणीकंप झाला, अंधार पसरला, सर्व पळून गेले, शिष्य देखील पळून गेले. मोठा भयान तो दिवस होता. फक्त दोघं होते. कोण दोघं? येशू वधस्तंभावर एकटाच लटकत होता आणि पिता, स्वर्गीय पिता यहोवा हा आला. त्याने ते रक्त कटोऱ्यामध्ये घेतलं आणि त्या रक्तात करार केला. त्याला म्हणतात न्यू टेस्टमेंट. हा करार पिता आणि पुत्र
त्या दोघांमध्ये आहे, तुमच्या बरोबर नाही. येशू आणि तुम्ही नाही, पिता आणि पुत्र त्या दोघांमध्ये करा. तुम्ही कृपेच्या द्वारा त्या करारामध्ये सामील होता, त्या कराराचे भागीदार होता, केवळ विश्वासाच्या द्वारे, कृपेच्या द्वारे. आणि म्हणून हा प्रभुभोजन त्यांनी या विधी आहे त्यामध्ये सामर्थ्य आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मोशेच्या द्वारे ज्यावेळेस शेवटच्या रात्री देवाच्या आज्ञेप्रमाणे कोकरा घेतला, कापला, त्याचं रक्त दाराच्या कपाळपट्ट्या दोन्ही बाजूला लावलं. पिता म्हणाला, मी मध्यरात्रीमध्ये फिरेन. तो फिरत होता आणि तुम्हाला माहित आहे इस्रायलचा कोणी मरण पावलं नाही आणि संपूर्ण मिस्रात हाहाकार उडाला. नंतर मोशेच्या द्वारे तांबड्या समुद्रातून ते आर पार केले. 40 वर्ष त्यांच्यातला कोणीही अशक्त, दुर्बल, रोगी नव्हता. कपडे फाटले नाही, जोडे बदलले नाही, ते ठीक आहे. 40 वर्ष त्यांच्यातला कोणीही दुर्बल, वीक, अशक्त नव्हता. का? बिकॉज दे पार्टिसिपेटेड इन पासओव्हर मील. वलांडण्याच्या यज्ञपशूच्या मेजात त्यांनी रात्री भाग घेतल्यामुळं 40 वर्ष डोकेदुखी नाही, बीपी नाही, कोरोना नाही आणि मरोना तर नाहीच नाही. वचन कुठे आहे? वचन तुमच्यासाठी मी वाचतो. चला, हे वचन आहे स्तोत्रामध्ये. स्तोत्र याचा 105 हे महत्वाचं वचन आहे, पॉवरफुल वचन आहे. सर्वांनी काढा. स्तोत्र अध्याय 105, 105 वचन 37 आणि 37 त्याने लास्ट पार्ट. त्यांना सोन्या रुपयासहित बाहेर काढून आणले. त्यांच्या वंशामध्ये कोणीही दुर्बल नव्हता. बघा, अंडरलाईन करा. असली वचन अंडरलाईन करण्याचे, पाठ करायचे. काय म्हटलेले? अँड देर वॉज नॉट वन feeble person among their tribes. का? Because they partook Passover meal. एक किती निघाले? 6 लाख. चमत्कार नाही का? म्हणून कम्युनियन मध्ये, प्रभू भोजनामध्ये सामर्थ्य आहे. फक्त ते विश्वासानं घ्यायचं. महत्वाचं ही गोष्ट आहे, विश्वास. त्यांच्यामध्ये कोणी आजारी, विसरातून निघाल्यावर त्यांच्यामध्ये कोणी आजारी नव्हता. म्हणून ज्यावेळेस प्रभुवचनाचा विधी चालू असतो, देवाचे सेवक भाकर मोडत असतात, प्रार्थना करत असतात, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर, आपल्या मनासमोर आणायची. दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. कोणती गोष्ट? क्रूस. त्या क्रूसावर येशू मसाठी मरण पावला. त्याच्या स्मरणात हे करा. मग आपण स्मरण करतोय, तो येईपर्यंत तो मसाठी मरण पावला. हे त्याचं शरीर आहे. ज्यावेळेस मी तो घेते त्यावेळेस त्याचं जीवन मजमध्ये येतं. ज्यावेळेस मी द्राक्ष रसात भाग घेतो त्यावेळेस त्याचं जीवन, सार्वकालिक जीवन मजमध्ये येतं. आणि ब्लेसिंग कम्स, हिलिंग कम्स. 2 शब्द लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही मेसामध्ये भाग घेता योग्य रीतीनं, परीक्षण करून, त्यावेळेस हिलिंग कम्स. 2 शब्द लक्षात ठेवा. हिलिंग कम्स. आणि म्हणून मेसाकडे दुर्लक्ष करू नका. जितक्यांदा पाहिजे तितक्यांदा घ्या. मी पण घेत असतो. हिलिंग कम्स. जे काही दुर्बलता आहे, जे अशक्तपणा, तोही जातो. हे सामर्थ्य आहे. हे फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आहे, अविश्वासासाठी आणि इतर लोकांसाठी नाही. आणि म्हणून हिलिंग, आरोग्यदान मिळवण्याचा हा 5-6वा मार्ग कोणता? त्याकडे दुर्लक्ष न करणं. घ्या. दोघं एकत्र जमल्यानंतर विश्वासाने घ्या. तो द्राक्ष रसाची बाटलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही, मला एका ब्रदरचा फोन आला होता पुण्यावरून. तो बाटल्या संपल्या, सगळं लॉकडाऊन मुळे काहीच नव्हतं. मग शेवटी चहा केला. चहा आणि ब्रेड, ते पण चपाती चालेल. मी तर म्हणतो पाणी. विश्वासानं, ज्यावेळेस तुम्ही विश्वासानं घेता त्यावेळेस ते आरोग्य, ते निरोगीपण तुमच्याकडे चालू होतं. हिलिंग कम्स. म्हणून प्रियानो, या महत्वाच्या गोष्टी. आणखी एका मुद्द्याकडे जाऊया. 2 कोरिंथियन्स पत्र अध्याय 10, 2 Corinthians chapter 10, 2 Corinthians chapter 10 verse 5, वचन 5. वाचा बरं. 2 Corinthians 10:5. 2 Corinthians 10 अध्याय आणि वचन 5. वितर्क
आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, कास्टिंग डाऊन इमॅजिनेशन अँड एव्हरी हाय थिंग दॅट एक्झॉल्टेड इटसेल्फ अगेन्स्ट द नॉलेज ऑफ गॉड. इंग्लिश मध्ये मराठीमध्ये हे आपल्याला थोडस विचित्र वेगळं वाटतं. जे काही वचनाच्या विरुद्ध, मग तुमची फिलॉसॉफी, तुमचं ज्ञान, नकारात्मक विचार, नेगेटिव्ह थॉट्स, सजेशन, हे सर्व काढून टाका. कसे? कॅप्टिवेट, कैद करा म्हटलेलं आहे. युद्ध मनामध्ये सुरू होतं. डॉक्टर पण तुम्हाला सांगतील सर्व आजार 80%, 80% इथं सुरू होतात. हगवण पण, डिसेंट्री, डायरिया, ते पण आपलं वाटतं पोटात काहीतरी बिघाड झाला, नाही, पहिले इथं सुरू. म्हणून हे स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायचे आणि ते बाइंड करायचे. काय? कॅप्टिवेट. कशाने? विचाराने विचार घालवायचे नाही. अनेक विचार येतात, नकारात्मक विचार येतात, दुष्ट विचार येतात, माहित असताना येतात, पण जोपर्यंत हे विचार वचनाच्या द्वारा काढत नाही, विचाराने, तुमच्या विचाराने त्या विचारावर विजय कधीच मिळणार नाही. किती निश्चय करा, किती ठरवा, तुमचे विचार तुमच्या विचारांना कैद करू शकत नाहीत. मग कोण करल? बाहेरचा दुसरा कोणतरी पाहिजे. काय ते? वचन. वचनाच्या द्वारेच हे विचार कॅप्टिवेट एव्हरी हाय थॉट. हाय थॉट म्हणजे वचनाच्या वर. वचनाच्या वर काय? काय नाही, पण आहे ना, हे काय मनामध्ये किती काय आहे, ते सगळं वचनाच्या वर जे आहे, नको असलेलं डबरीस किंवा कचरा, ते कैद करून फेकून द्या. शेवट वचन पहा, वचन 4 आणि शेवटचा भाग. आवर वेपन्स आर माइटी थ्रू गॉड द पुलिंग डाऊन ऑफ स्ट्रॉंग होल्ड्स. हे सर्व विचार आणि विशेषतः सजेशन सूचना विश्वासणाऱ्याला पांगळ करतं. उदाहरण देतो तुम्हाला, मी नाव घेत नाही, पण मी इथे येण्याच्या अगोदर एक सिस्टर आजारी होती, आपल्याच चर्चची, बेथानीची. मी व्हिजिट बरेचदा केली रुबी हॉस्पिटलमध्ये आणि सिस्टर मीनानी पण केली, पण इकडे यावं लागलं. आम्ही आल्यानंतर मेसेज आला, मरण पावली. तिच्या घरचे सांगत होते, नाही, बाहेरचं. आणि हे बिलीवर, आराधना करणारे, मोठमोठे संदेश देणारे, ते विश्वास ठेवत होते बाहेरचं. अशाच काय करायचं? दटावायचं जोरात वचनाचा बेसवर. यू मस्ट मूव्ह टुवर्ड्स द वर्ड. मग म्हटलं ना मी, काही पण हो, पहिलं वचनाकडे धावायचं नाही. ऐकत बसले सजेशन, असं करा ना, ते बाहेरचं ते करा, हे करा, ते करा. आणि तिची परिस्थिती दिवसेंदिवस आणि बरी झाली होती, चमत्कार झाला, घरी गेली, डिस्चार्ज मिळाला. परत उलटलं, काय? सजेशन मुळे. तुम्ही हे करू नका, ते करू नका. आणि नंतर ती पण वैतागली. ती किती सहन करणार? पहिलं ऑपरेशन झालं होतं, दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या आणि आतमध्ये शरीरात इतका बिघाड झाला की डॉक्टरने देखील सांगितलं घरी घेऊन जा. नंतर तिने नवऱ्याला सांगितलं टेक्स्ट करून, माझी पेटी तयार करा, पेटीचा कलर असा पाहिजे, त्या दिवशी मला ही साडी घाला, अमुक तमुक. टंग. ऐकलं ना? टंग मध्ये पॉवर आहे. मृत्यू ती बोलली, सजेशन तिने ऍक्सेप्ट केल्या, विश्वास नाकारला, फेथ वर्ड बोलली नाही. आय शॅल लिव्ह, मी जगेन, मरणार नाही असं नाही म्हणाली. नाही, मी मरल, हे करा, ते करा, चालले, बाय बाय, टाटा, आता मला नको जा. आणि मरण पावले. मागे देखील एक उदाहरण मी दिलं होतं. एक ब्रदर होता, माझा मित्र होता, नथानियल नावाचा, माझ्याच वयाचा होता. ठाणे रेल्वे स्टेशनवर, बॉम्बेच्या जवळ, प्लॅटफॉर्मवरच मेला. असाच बोलायचा, प्रभू मेरे को लेके जा, नाही लेके जाता, फिर मैं आता. आता हा गमतीत म्हणायचा का काय माहित नाही, तिथेच मेला. म्हणून 12:36 मत्तय, मॅथ्यू 12:36, प्रत्येक शब्दाचा तो जाब घेईल. मग कधी कधी मला असं वाटायचं, प्रत्येक शब्द, जन्मल्यापासून तो मृत्यूपर्यंत किती काही शब्द बोलतो, आणि ते काय प्रत्येक शब्द जाब द्यात बसायचं का?
असं मला वाटायचं. पण ते शब्द कोणते माहितीये का? जे विश्वासाने उच्चारले नाहीत ते, फेथ वर्ड नसलेले, निगेटिव्ह सजेशन वाले. हा हे सुचवतो, ते सुचवतो, असं कर ना, तसं कर, तसं कर, सगळं सुचवतं. वचनाचं कोणी सुचवत नसतं. ते शब्द जे बोलतो त्याचा जाब तुम्हाला आणि मला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल, आणि तो फार जबर न्याय होणार आहे. 12:36 मत्तय. म्हणून हे शब्द महत्वाचे असतात. सजेशन ऐकू नका, लोकांकडे काही पाहू नका, लोकांच्या बिलकुल ऐकायचं नाही, कारण त्यांना वचन माहित नसतं. वचनाशिवाय ते जगत असतात, आणि त्यासाठी या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कास्टिंग डाऊन एव्हरी थॉट, कॅप्टिवेट एव्हरी थॉट. कशाच्या द्वारा? तुमच्या इच्छा, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, तुमचे विचार याचे नाही. नाही मी असं करेल, मी तसं करेल, नाही. विचाराने मनुष्य काय करत नाही, वचनाच्या द्वारा तुमचे काढून टाकायचे. त्यासाठी एक गंमत म्हणून सांगतो, कसे काढायचे, मनावर कसा विजय मिळवायचा. एकांतात ही भक्ती झाल्यानंतर कुठेतरी जा घरात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं अंक मोजा, 1 2 3 4 5 6 7 10 पर्यंत. पण मध्येच कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारला, 1 2 3 4 काय म्हणून आपण त्या व्यक्तीकडे पाहतो. तुमचे विचार थांबले ना? हा, तसंच ज्यावेळेस निगेटिव्ह असे विचार येतात, त्यावेळेस वचनाच्या द्वारे असेच विचारांना हश करायचं. HUSH, हश म्हणजे असे कंट्रोलमध्ये ठेवणे, थांबविणे. मग वचन कशासाठी आहे? हे वचन जर काम करत नाही तर प्रियानो, हे वचन देखील तुमचा आणि माझा न्याय करेल. माइंड, आपलं मन, हे हे आखाडा आहे, युद्धाचं क्षेत्र आहे, आणि ते तुम्हाला समजलंच पाहिजे. विश्वासदारांना हे समजत नाही की हे माझं स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे, जे इफिसकास पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यांचा फाउंडेशन देवाचं वचन नसल्या कारणानं, त्यांच्या जीवनाचा पाया देवाचं वचन नसल्या कारणानं ते घसरतात. मी तुम्हाला करून दाखवतो. हे वचन जे तुम्ही असं धरता, असा मग धक्का बसतो, परत वचनाकडे यायचं. दुसरा धक्का, परत वचनाकडे यायचं. पडतोय, तुम्ही पडता जीवनात, परत वचनाकडे यायचं. फाउंडेशन वचन. धक्के तर बसतील, धक्के सैतान देत असतो, इतरही बिलीवर देतात, काही हो जीवनात, असं वचन घट्ट धरून बसायचं अंतःकरणात, आणि तुमचा बेस पक्का पाहिजे. पवित्र शास्त्र म्हणतं, त्याने आपली थोरवी आपल्या नामापेक्षा वचनाची वाढवलेली आहे. हे वचन स्वर्गामध्ये स्थिर आहे, आणि ते तुम्हाला मला दिलं. आपल्याला 3 गिफ्ट आहेत. एक प्रभू येशू ख्रिस्त गिफ्ट, दुसरा पवित्र आत्मा गिफ्ट, आणि तिसरं हे वचन गिफ्ट. देवाचं वचन, बायबल, वर्ड ऑफ गॉड इज अ गिफ्ट टू यू. मी हे गिफ्ट ज्यावेळेस त्यांना दिले, हे वचनाच्या द्वारे आपलं जीवन ज्यावेळेस पारंगत होतं, त्यावेळेस हे वचन आपल्याला स्थिर करतं. वर्ड ऑफ गॉड कडे तुम्ही या, ह्या हिलिंगसाठी का होईना तुम्ही या, परमेश्वराकडे या. शेवटचं आहे 1 थेसलोनिकस पत्र 5 अध्याय आणि 18 वचन. 1 थेसलोनिकस चॅप्टर 5 वर्स 18. माझी हिलिंग, माझं आरोग्य मला कसं मिळेल? प्रत्येक गोष्टीत त्याच उपकार स्तुती, येस प्रत्येक येस गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हा, उपकार स्तुती, प्रेयर, प्रेज, वर्शिप, थँक्स गिव्हिंग, याच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून रविवारीच नाही, इतर दिवशीही ही वर्शिप तुमची लाईफ स्टाईल व्हायला हवी. फक्त रविवारीच नाही, फक्त कोणत्या दिवशी नाही, सतत 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 स्तुती. मी असे काही लोक पाहिले प्रियानो, मला सांगू दे तुम्हाला, मला पण शरम वाटते माझी स्वतःची. त्यांच्या मुखामध्ये सदैव स्तुती असते. तुमच्या मुखात देखील सदैव स्तुती, ह्याचं सामर्थ्य आहे, आणि ते हिलिंग खेचून घेतं. यू रिसीव्ह हिलिंग, आरोग्यदान. कोरोना तुमच्याकडे येणारच नाही. हा कोरोना आल्यापासून विश्वासणारे 91 स्तोत्र फार त्याच्यावर उपदेश द्यायला सुरुवात त्यांनी केली. ते उजव्या बाजूस हस्तास्त्रात पडले, डाव्या बाजूस लक्षावधी पडले, तुझ्या तंबूमध्ये शिरणार आहे, भय, काळी मर्या, सगळं बरोबर आहे. पण कधी वचन 1 मध्ये जर तो असेल तर 91 काय, ते 91 त्याच्या निवासस्थानात, त्याच्या सेंच्युरी सिक्रेट प्लेस मध्ये ज्यावेळेस तो विश्वासणारा स्वतःला नेतो, त्यावेळेस हे सर्व आशीर्वाद चालून येतात. कोरोना आल्यावर नाही,
म्हणून ह्या सर्व गोष्टीमध्ये रमणारं जीवन ज्यावेळेस तुम्ही जगता, प्रेज, वर्शिप, थँक्स गिव्हिंग, वचनाची आदला बदल बोलाल, तोंड उघडाल तर वचनच बाहेर आलं पाहिजे. कुटुंबामध्ये देखील वचनाबद्दल डिस्कशन यामुळं आपलं जीवन पूर्ण बरं होतं. प्रभू ते बरं करतो. आणि म्हणून तो शेवटी म्हणतो रिजॉइस. पहिलं त्याने 5:16 तुम्हाला माहिती आहे, 16 वचनामध्ये 16 रिजॉइस. सर्व गोष्टींचा सारांश रिजॉइस. आणि रिजॉइस आज्ञा आहे. तो म्हणत नाही प्लीज 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 कसं पण करा, काय पण करा, पण प्लीज रिजॉइस करा असं म्हणतो का? नाही, रिजॉइस कमांड आहे, ऑर्डर आहे. सर्व जे त्याने थेसलोनिकस पत्रात लिहिलं ना 5व्या अध्यायात, त्या सगळ्यांचा नटशेल, सारांश, समरी एका शब्दात काय? रिजॉइस. ते काय सांगितलं असेल ते नंतर तुम्ही रिजॉय ही कमांड आहे आणि म्हणून त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. शेवटचं वचन नीतिसूत्रे 4था अध्याय आणि वचन 7, प्रोव्हर्ब्स 4:7. इंग्लिश वाचावर, मी इंग्लिश मध्ये तो पण वाचतो. विस्डम इज द प्रिन्सिपल थिंग, therefore get wisdom, and with all the getting get understanding. ज्ञान मुख्य गोष्ट आहे, म्हणून ज्ञान प्राप्त कर आणि आपल्या सर्व संपत्तीनं बोध प्राप्त कर. हा. आता असं भस्कन मराठीमध्ये इतकं काही इम्प्रेसिव्ह वाटत नाही, पण 2 शब्द फक्त मी तुम्हाला सांगतो. काय लिहिलेलं आहे? विस्डम, ज्ञान. विस्डम विस्डम हवं आहे आपल्याला, नॉलेज नाही, ज्ञान, विस्डम हे संपादन कर. हे काय आहे विस्डम? विस्डम इज द प्रिन्सिपल थिंग दॅट गेट विस्डम विथ द ऑल द थिंग्स विथ अंडरस्टँडिंग. विस्डम, अंडरस्टँडिंग, समज आणतं, समज. विस्डम कशात आहे? देवाच्या वचनात. तो माझं विस्डम आहे, तो माझं ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला अंडरस्टँडिंग. अनेक विश्वासणारे असं असतात त्यांना समजबुद्धीच नसती. किती समजून सांगा असं का होतं कोणास ठाऊक, कारण ते वचनालाच मानत नाही. त्यामुळं मानसिक ते बरे होत नसतात, मेंटल राहतात, सजेशन स्वीकारत बसतात, मेंटल सिक सिक असतात. याचा अर्थ काय होतो? उदाहरण देतो. एक प्रोफेसर होता, मोठा शिकलेला, आणि त्याला इकडून तिकडे जायचं होतं. मध्ये समुद्र होता, मग बोटीने जायचं, होडीने गेला. होडीवाल्याशी हुज्जत घातली, पैसे ठरवले, बसला, सगळं त्याचं बोचकं घेऊन, हे पुस्तकं घेऊन बसला. चालले नावाडी. हा तसा भोंगळाच होता, फक्त कमरेला काहीतरी होतं, गरीब होता, वलवत होता. रोजचं त्याचं काम होतं त्या समुद्रावर राहणे. आणि मग ज्यावेळेस ती त्याची होडी, बोट मध्ये आली, समुद्राच्या बरोबर मधोमध आली. अचानक वातावरण बदललं, अंधार पडला, पाऊस सुरू झाला, वादळ सुटलं, लाटा इकडून तिकडे येऊ लागल्या. प्रोफेसर घाबरला, पण हा शांत होता. त्याला कायच, आपलं काम करत होता नावाडी त्याच. आणि जे व्हायचं तेच झालं. काय झालं? एक अशी मोठी लाट आली आणि त्यांनी होडीला पार उलट पालट केलं. त्या अगोदर इतका वेळ हा प्रोफेसर ओशनोग्राफी म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय, त्याच्यापासून आपल्याला काय काय मोठमोठे जाडजोड इंग्लिश शब्द वापरून त्या नावाड्याला सांगत होता, उपदेश देत बसला होता तासभर. त्याला काही एक शब्द पण कळत नव्हता, तो आपलं काम करत होता नावाडी. पण जेव्हा ही घटना घडली, एका बाजूला बोट, एका बाजूला तो नावाडी, एका बाजूला प्रोफेसर, आणि एका बाजूला सगळे त्याचे पुस्तकं, सगळंच मालमत्ता, आणि बुडायला लागला, आणि वाचवा वाचवा. मग नावाडी म्हणाला, अरे आतापर्यंत तुम्हाला एवढं सांगत होता ज्ञान, ते ज्ञान तुला वाचतो चाललो मी. आणि तो गेला किनाऱ्याला पोहोचला, पण कारण ते त्याचं रोजचं होतं अनुभव, आणि हा बुडून मेला. पण मरायच्या अगोदर 3 बोटी पाठवल्या त्या लोकांनी त्याला वाचवायला. पण त्या मूर्खाला अंडरस्टँडिंग, हे वचन वाचलं ना, ज्ञान अंडरस्टँडिंग कडे नेतं. ते अंडरस्टँडिंग काय? अंडरस्टँडिंग काय? समज. त्या बोटी जाऊन बसणे, वाचला असता. तेवढं पण अंडरस्टँडिंग नाही, मेला. म्हणून गव्हर्नमेंट सांगतं मास्क लावा, लावला. शेक हँड करू नका, नाही केलं. डिस्टन्स राखा, डिस्टन्स राखलं. काही इंजेक्शन निघाले घ्या, घेतलं. त्याच्या विरुद्ध नाही. येशू नाही का म्हणाला, कैसराचं कैसराला प्रथम आणि देवाचं देवाला नंतर. म्हणून गव्हर्नमेंटचे नियम पाळा, घरात राहिलो. हे काय? ह्याला अंडरस्टँडिंग म्हणतात, ह्याला समज म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण ते करतो त्यामुळे देखील आपल्याला ते आरोग्य प्राप्त होतं. आणि
भीती बाळगू नये. दुसरं तिमोथी 1:7 मध्ये म्हटलेले, फॉर गॉड हॅथ नॉट गिव्हन अस द स्पिरिट ऑफ फिअर बट द पॉवर अँड द लव्ह ऑफ द साऊंड माइंड. म्हणून हा अविश्वास, त्या भीतीला काम करू देऊ नका. तुमच्यामध्ये पॉवर रिझरेक्शन आहे. शेवटचा थॉट सांगून बंद करतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे महारोगी पण आले. मग येशू ख्रिस्त नाही म्हणाला, ए थांब थांब थांब, मास्क 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 आण, अँड्रू फिलिप मास्क घेऊन ये, त्याला बाजूला कर, डिस्टन्स डिस्टन्स म्हटला नाही. येशूने त्याला स्पर्श केला उलट, आणि तो बरा झाला. म्हणून करोनापेक्षा पॉवर ऑफ रेझरेक्शन तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये कोण राहतो? येशू राहतो. पॉवर ऑफ रेझरेक्शन. ज्यावेळेस तुम्ही इतरांना स्पर्श करता त्यावेळेस ते पॉवर ऑफ रेझरेक्शन तुमच्यामधून निघून त्याला स्पर्श करावं लागतं, उलट तो बरा होतो, तो करोना मरतो. म्हणून त्याला स्पर्श केला म्हणजे मला काय होईल, हे नको, डिस्टन्स बाजूला, असा समजू नका. हा अविश्वास देखील मनात आणू नका. सामर्थ्य, फिअर नॉट, तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. त्याचा अर्थ इकडे तिकडे मिसळा आणि करोना घेऊन जा ऍडमिट व्हा असं म्हणत नाही मी, परंतु हा विश्वास पाहिजे की मी त्याला स्पर्श केल्यामुळे इकडे हात सॅनिटायझर वापरा, हे करा, ते ठीक आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं, गव्हर्नमेंट करतो, पण त्याच्यामुळे मला होईल हा विचार देखील मनात आला पाहिजे. उलट मी एखाद्याला स्पर्श केला तर माझ्यामधून ते सामर्थ्य, पुनरुत्थानाचं सामर्थ्य निघेन आणि त्याला स्पर्श केल्यामुळे तो बरा होईल. हा विश्वास ज्यावेळेस आपल्यामध्ये असतो त्यावेळेस हे आरोग्यदान, ही निरोगीपण, ही हिलिंग तुमच्याकडून इतरांकडे वाहिली जाते. म्हणून येशू म्हणाला, रोग बरे करा, मेलेल्यांना उठवा, भूते घालवा. रोग बरे करा, रोगासाठी प्रार्थना करत बसा असं नाही म्हटलं येशू. रोग बरे करा, जा रोग बरे करा माझ्या नावात, आणि मेलेल्यांना उठवा. मेलेल्यांना उठवा, अरे बापरे. हा, येशू म्हणाला, माझ्याही पेक्षा अधिक महत्कृत्य तुम्ही कराल, मेलेल्यांना उठवाल. इतका मोठा विश्वास, फेथ, FAITH तुम्हाला मला प्रभू देव. म्हणून ह्या सर्व गोष्टीला पहिलं वर्ड, वचन, वचन, वचनाकडे धावा, वचनाला पाठपुरावा करा. दुसरी रेस्ट इन द फिनिश्ड वर्क, त्याच्या पूर्ण कार्यामध्ये विसावा घ्या. तो कसा घ्यायचा? नुसतं जाऊन खुर्चीवर बसला विसावा मिळतो ना, तसा हे प्रभू तू केलेल्या पूर्ण कार्यात मी स्वतःला झुकून देतो. विश्वास हा सांगतो, तो सांगतो म्हणून ते कर, हे नाही. नंबर 3, लेबर इन द वर्ड. लेबर करा, काय प्रयत्न करा, त्या विश्वास काय प्रयत्न करायचा? प्रेज, प्रे, रिमेंबरन्स, चर्चला जाणे, उपासना, गीते गाणे, वचन बोलणे, फेथ वर्ड बोलणे, हे सगळे लेबर आहे. हे लेबर करायचं आहे. तुम्ही चर्चला आता सकाळी उठता, कडेवर बालक घेता, बस पकडता, रिक्षा पकडता, काहीतरी लेबर करतो ना आपण, आणि मग मंदिरात जातो, प्रभू ते पाहतो. तसं हे पण लेबर आहे. त्याच्यानंतर ही लव्ड मी, त्याने मजूर प्रीती केली, तो मजूर प्रीती करतो, आणि त्यांनी केली म्हणून मी करतो. हे सतत लक्षात ठेवा. उठता बसता हेच म्हणायचं, ही लव्स मी, तो मजूर प्रेम करतो. वेड्यासारखं म्हणायचं. त्याच्यामुळे ती स्मरण देखील आपल्याला राहतं, आणि त्याच्यामुळे त्याचा गौरव देखील होतं. आणि आपल्यावर आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन. ते प्रभुवचन हे आपल्याला आरोग्यदान, सामर्थ्यदायी आहे. त्यांनी भाग घेतला आणि त्यांच्यातला एकही व्यक्ती दुर्बल नव्हता. किती सुंदर वचन आहे ना. नुसता एकदा भाग घेतला तर ते आजारच नव्हता त्यांना. विश्वासाने आजार नसायला पाहिजे. पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने दुसऱ्यांचे आजार बरे करायला पाहिजे. आणखी पुढचा मुद्दा, कास्टिंग आउट ऑल इमॅजिनेशन. जे काही वचनाच्या विरुद्ध इतरांचे आपले नातेवाईक येतात, काही पण सांगतात, असं तसं 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 सगळं इथे येऊन बसतं. डॅमली सारखं डस्टबिन आहे का आपण? तुम्ही डस्टबिन आहे का? कोणी काही येऊन टाकावं तुमच्या डोक्यात? नाही, सगळं घालवायचं. कशाने? वचनाने, वचनाच्या द्वारे सगळं घालायचं. अंडरस्टँडिंग द वॉरफेअर, हे युद्ध आहे, ते समजून घ्यायचं. समज बुद्धी प्रभू देत असतो, आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं. आणि शेवटी रिजॉइस, या सर्व गोष्टींमध्ये विस्डम काय आहे? रिजॉइस तुम्हाला देईन, मी फिरणार नाही, प्रभू माझं सहाय्य करेन. प्रार्थना करूया. महासामर्थी प्रभू, स्वर्गीय पिता, धन्यवाद देत पुन्हा तुझ्या पवित्र चरणाजवळ तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने येतो. तू आमचं आरोग्य आहे, तू आमचा यावा राफा आहेस. आरोग्य दान, आरोग्य निवारण तुझ्यापासून आहे. कोणी रोगी असावं, आजारी असावं, मरावं, ही तुझी इच्छा नाही. त्या कुष्ठरोग्याला लूक 5 मध्ये तू म्हणाला, आय विल, माझी इच्छा आहे. होय प्रभू,
तुझी इच्छा आहे तुझ्या लेकरानं आरोग्यात एवढंच नाही तर बलवान असं असावं, सामर्थ्य असं असावं. हालेलुया. ज्या काही गोष्टी आम्ही मनन केल्या प्रभू, आम्हाला तू सहाय्य कर. तुझं वचनाकडं जाण्यासाठी जरी डॉक्टरने सांगितलं तू 3 महिन्यात मरशील, नाही, युअर ऑथॉरिटी इज फायनल. तुझा अधिकार अंतिम आहे. मी वचनाकडे जाईन, वचन मला सहाय्य करेल, वचनाच्या द्वारे मी बरा होईन. त्या पूर्ण केलेल्या कामामध्ये मला चालण्यास आणि रेस्ट करण्यास शिकव प्रभू. ते पूर्ण केलेलं कार्यच मला कळालं नाही, आणि त्या वधस्तंभावर जशी पापांची माफी तू जाहीर केली, तशी रोग निवारण, आरोग्यदान देखील तू जाहीर केलेलं आहे. फक्त मला विश्वासानं ते स्वीकारायचं आहे. तो विश्वास, जबरदस्त विश्वास मला तू दे. मेजामध्ये भाग घेण्यास, योग्य रीतीने भाग घेण्यासाठी मला तू सहाय्य कर प्रभू. ज्या ज्या भाग घेईल, जसे ते इस्रायली लोक, त्यांच्यातलं एकही दुर्बल नव्हता. हो प्रभू, माझ्या आणि माझ्या कुटुंबातला, माझ्या मंडळीतला एकही कोणी दुर्बल नसावं. रोज मजूर तो प्रीती करतो, याची आठवण मला राहू दे. माझा प्रभू माझं प्रीती करतो. जे काही तुझ्या राज्याच्या वचनाच्या विरुद्ध असलेलं सर्व विचार, कास्टिंग डाऊन ऑल इमॅजिनेशन, सर्व कल्पना वचनाच्या द्वारे काढून फेकून देण्यास, त्याच्यावर विजय मिळवण्यास, विशेषतः निगेटिव्ह, विशेषतः सजेशन जे आमचे नातेवाईक, इतर लोक भडकवतात, मनात घालतात, कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकतो त्याप्रमाणे आमच्या डोक्यात डबरीस म्हणून सगळे नको ते जगाचे विचार घालतात. मीडियाच्या द्वारे येतात. मीडिया अमुक अमुक बोलतंय म्हणून आम्ही घाबरून जातो. नाही, कुणीही कोणत्याही गोष्टीमुळे प्रभू आमचं मन अशुद्ध होऊ नये. ते विचार वचनाच्या द्वारे घडून टाकण्यास तू सहाय्य कर. कारण आम्हाला भयाचा आत्मा नाही, तर सामर्थ्याचा, हालेलुया, आत्मा आमच्या प्रभूने दिलेला आहे. म्हणून आम्ही रिजॉइस, आम्ही आनंद करतो, आणि आनंद हे आमचं औषध आहे. म्हणून प्रिय प्रभू, आम्हा इथे ऐकणाऱ्या सर्वांना आणि मला देखील प्रभू अशा प्रकारचा आतमध्ये तू येईपर्यंत प्रभू मी सुदृढ असावं, आत्मा, जीव आणि शरीर यांच्याद्वारे, यासाठी की आम्ही मरणार नाही, तर आम्ही जगू आणि आमच्या प्रभूच्या नावाची कीर्ती वर्णन करू. हालेलुया. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी धन्यवाद देतो. पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही प्रत्येकात चालव. ही प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला आरोग्यदान असा आहे, त्याच्या समर्थ आणि मधुर नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. शालोम. शालोम. Shalom, Praise the Lord. shalom. Shalom. Praise the Lord.